नमस्कार. चविष्ट रेसिपीजमध्ये मी सुषमा पोद्दार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण करणार आहोत कच्च्या केळ्याचे कुरकुरीत काप. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. केळ्याचं साल आपण काढून घेतलंय. आता आपण याचे काप करूया. असे मोठे काप करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण केळ्याचे काप करून घेऊ. आता हे केळ्याचे काप आपले करून झालेले आहेत. खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही. अशा प्रकारे आपण काप तयार करून घ्यायचे. आता यामध्ये मी टाकते हळद, तिखट, धणेपूड, ही आहे जिरेपूड. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. हे थोडं मीठ टाकलंय. आता मी टाकते चाट मसाला. आणि थोडासा लिंबाचा रस. आता हे आपण सर्व पदार्थ छान एकत्र करून घेऊया. हे सर्व लावून घ्यायचं. आणि 5 मिनिट आपण आता हे असंच ठेवून देणार आहोत झाकून. आणि नंतर काप करायला आपण सुरुवात करूया. आता मी यावर झाकण ठेवते. 5 मिनिट आपण हे काप असेच राहू देऊया, म्हणजे ते छान मसाल्यामध्ये मुरतील. आणि मग आपण ते शॅलो फ्राय करणार आहोत. इथे ताटलीमध्ये मी रवा घेतलेला आहे. आता हे मसाला लावलेले काप रव्यामध्ये आपण घोळवून घेणार आहोत. आता पुन्हा हा मसाला आपण एकसारखा कापांना लावून घेऊया. आणि मग हे काप असे रव्यामध्ये अशा प्रकारे घोळवून घेऊ. जर तुम्हाला उपवासाचे काप तयार करायचे असतील तर मग तिखट मीठ लावायचं, जिरेपूड घ्यायची आणि वरीच्या पिठामध्ये काप घोळवून तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, म्हणजे मग ते उपवासाला चालतील. आता आपण सर्व कापांना हा रवा लावून घेऊया आणि काप शॅलो फ्राय करू. फ्राय पॅनमध्ये मी हे तेल तापत ठेवलेलं आहे. आणि हे काप आपले रवा लावून तयार आहेत. आता आपण ते शॅलो फ्राय करूया. मंद आचेवरती छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत.
आता हे काप आपण उलटवूया, दुसरी बाजू पण छानपैकी फ्राय करून घेऊ. हे काप आता दोन्ही बाजूनी छानपैकी शॅलो फ्राय झालेले आहेत. आता हे मी डिशमध्ये काढून घेते आणि उरलेले काप देखील अशाच प्रकारे शॅलो फ्राय करून घेते. आता हे काप पण आपले तयार झालेले आहेत, ते आता डिशमध्ये मी काढून घेते. आपले हे कच्च्या केळ्याचे कुरकुरीत काप तयार झालेले आहेत. मस्तपैकी खमंग, खुसखुशीत, चटपटीत असे केळ्याचे काप तुम्ही देखील घरी नक्की करून पहा. कसे होतात ते मला सांगा. आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.